नमस्कार. मुंबईतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील काही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या धमकीनंतर विधान भवन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय आणि मेट्रो परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. धमकीचा ईमेल मिळताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आणि लगेचच मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. नेमकं काय घडलं, कोणत्या ठिकाणांना धमकी देण्यात आली आणि तपासात आतापर्यंत काय समोर आलं आहे, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक ईमेल संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या ईमेलमध्ये विधान भवन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय आणि मेट्रो या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ही धमकी आल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली. ईमेल मिळाल्यानंतर लगेचच मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आल्या. दक्षिण मुंबईतील या सर्व महत्त्वाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तैनात करण्यात आले. तसेच श्वान पथकाच्या मदतीनं संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. विशेषतः बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत पोलिसांनी स्वतंत्र पथक तैनात करून प्रत्येक मजल्याची तपासणी सुरू केली आहे. इमारतीच्या बाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विधान भवनातील अभ्यागतांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं अभ्यागतांना प्रवेश बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रकारचे प्रवेश पास तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. यामुळे विधान भवन परिसरात सध्या फक्त आमदार, अधिकृत कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जात आहे. दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही अशी माहिती समोर येत आहे. मात्र खबरदारी म्हणून सर्व ठिकाणी तपासणी सुरूच ठेवण्यात आली आहे. या धमकीचा ईमेल नेमका कोणानं आणि कुठून पाठवला याचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस, सायबर सेल आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे करत आहेत. ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असून IP ॲड्रेस, ईमेल सर्व्हर आणि इतर डिजिटल माहिती तपासली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार ही धमकी खोटी म्हणजेच हॉक्स असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही जोखीम न घेता प्रत्येक ठिकाणी अत्यंत काटेकोर तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान या धमकीबाबत अधिकृत तपास सुरू असून अंतिम माहिती अद्याप स्पष्ट नाही. एकूणच पाहता मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात अशी धमकी मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे, सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येणार आहे. दरम्यान या घटनेबाबत पुढे काय अपडेट येतात आणि तपासात काय नवीन माहिती समोर येते हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.